जुन्या काळामध्ये ग्रहण लागलं, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. मला म्हणायचे आता आंघोळ करावी लागते आणि दान द्यावं लागते. चंद्रग्रहणामध्ये दान दिल्यानंतर पुण्य लाभतो वगैरे वगैरे. मग चंद्रग्रहणाच्या दिवशी किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशी दान दिलं त्याचं खूप पुण्य लागतं आणि मग बाकीच्या दिवशी का उपाशी ठेवायचे का लोक? अवघड आहे की बाकीच्या दिवशी काय करायचंय? त्या दिवशी दान द्यायचे आणि बाकीच्या दिवशी द्यायचं नाही, असं थोडंच आहे. अरे अन्नदान उत्तम म्हटलं, केव्हा भूक लागली तेव्हा दान देणे ते अन्नदान उत्तम आहे. दुष्काळ आहे तुम्ही अन्नदान केलं उत्तम आहे. भुकेला माणूस आहे त्याला तुम्ही जेवू घातलं उत्तम आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम इत्तज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतो यथा. अन्यथा ज्ञान अज्ञान. एक प्रकारचं अज्ञान परवडलं, मला काही माहित नाही परवडलं, पण मला माहिती आहे असं समजून जर मी काही सांगितलं आणि ते चुकीचं असेल त्याची अवघड होतं. समजा एखादा डॉक्टर आहे आणि तो झोलाछाप डॉक्टर आहे, डुप्लिकेट डिग्री घेतली समजा त्यानं. आता डुप्लिकेट काही बी मिळतं त्याच्यामुळे अडचण नाही. आता आपल्याला वाटतं बाबा हे तो डॉक्टर आहे, आता त्यानं जर औषधी देण्याचं काम केलं, लोकांना औषधी लागू पडत का? नाही. बरं ठीक आहे, लागू नाही पडली एवढं ठीक आहे, पण त्याचा विपरीत परिणाम झाला तर ते किती आवड आहे. मरायचे लक्ष आहेत ना. शिक्षक आहे आणि डुप्लिकेट आहे, ओरिजिनल नाही. परीक्षा देऊन चांगल्या प्रकारे पास झालेला शिक्षक नाही, कॉप्या करून कसे करून पास झालेला शिक्षक झाला. विद्यार्थ्यांना काय शिकवत? अवघड आहे. विद्यार्थ्यांचं वाटोळच होईल ना. हे अन्यथा ज्ञान, चुकीचं ज्ञान. आता एखादा इथं मला भेटला रस्त्यामध्ये आणि त्याला विचारलं अचलपूर कुणीकडे? आता मला माहिती आहे तर मी सांगायला पाहिजे बरोबर इकडे तिकडे, आणि मला माहित नसल मला वाटते अचलपूर इकडे आहे. बोललं का नाही? तिथं जाईल अंजनगाव लागल्यावर. बरं तिथं जर त्याने विचारलं तर ठीक आहे, नाही तर अकोटला जाईल, पूर्ण दर्यापूरला जाईल आणि तिथं जाऊन त्यांना विचारा, किंवा अमरावतीला जा, शेगावला जाऊ, पुढं तिथे विचारा अकोट कुठं आहे. तुम्ही इकडूनच पाहिले. कोण सांगितलं? एक मान भावा होता तिथं उभा पथरोडच्या मंदिर समोर, त्याला विचारलं होतं किती शिवाय देईल मोकार. ते करायचं नाही. त्याचं वाटोळं झालं की नाही आपल्या अन्यथा ज्ञानामुळे, चुकीच्या माहितीमुळे. माहित नाही ना, सांगा. आता बऱ्याच वेळेस मला प्रसंग येतात, गाडीने जातो, एखादा माणूस चालला रस्त्याने विचारलं का हो दादा हा रस्ता तिकडे अमरावतीला जातो ना? तिकडे तिकडे पाहते पहिले, त्याला काय वाटते काय माहिती. दादा हा रोड अमरावतीला जातो ना? हेच विचार करू राहिलो. काय अमरावती किती किलोमीटर जातो का नाही फक्त सांगा पहिले. किती किलोमीटर आहे ते कशा जाऊ राहिले? नाही तेच तर मला माहित नाही कुठं जाते. मग इतका वाट्याला थांबवलं रिकाम नाही. या गावातल्या माणसाला विचारा, मी या गावातला नाही. मग रोडवर काय मला उभं राहिला?
अवघड आहे की अन्यथा ज्ञान. चुकीचं ज्ञान जर असलं तर आपण अनेक लोकांना गोत्यामध्ये आणतो. अनेक लोकांना बुद्ध म्हणाले 4 प्रकारचे लोक आहेत. एक ज्ञानी माणूस आहे, एक अज्ञानी माणूस आहे, एक अन्यथा ज्ञानी माणूस आहे. पण यांच्यामध्ये 4 प्रकार आहे म्हणले. एक ज्ञानी माणूस आहे, कोणाला ज्ञान सांगत नाही. काय जाळायचं त्याचं ज्ञान, कोणाला सन्मार्ग दाखवत नाही. उपयोग काय त्याचा, त्यालाही उपयोग नाही ना. नाही. दुसरा एक म्हटले ज्ञानी आहे आणि तो लोकांना ज्ञान सांगतो, ही चांगली गोष्ट आहे. पण एक अज्ञानी आहे. काय अज्ञानी आहे पण कोणाला काही सांगत नाही. हा चांगला आहे म्हणले, काय हरकत नाही, कोणाला सांगत नाही बरे. पण अज्ञानी आहे आणि लोकांना सांगतो. या लोकांना जगाला जास्त फसवलं गेलं. आणि आता डेकोरेशन तसंच आहे सध्या. खरे ज्ञानी येत न ते तुम्हाला लवकर दिसत नाही. आणि माझ्यासारखे म्हणजे ज्ञानी येत न यायचं पिऊ फुटलो. कुठे ज्ञानी समाजाला फसवण्याच्या मागे अन्यथा ज्ञान, चुकीचं ज्ञान. भगवंत म्हणतात अर्जुना याच्यात ते 3 प्रकार आहेत, ते तुला कळाले पाहिजे. अध्यात्म, ज्ञान, नित्यत्व. नित्य अध्यात्मामध्ये असला पाहिजे माणूस. तत्वज्ञानार्थ दर्शन, तत्वाचं ज्ञान असलं पाहिजे त्याला. सर्व जीवतत्व काय, देवता तत्व काय, परमेश्वर तत्व काय, प्रपंच तत्व काय समजलं पाहिजे. सृष्टीची रचना कशी झाली, का झाली, कशासाठी झाली, किती वर्ष चालणार, किती दिवस चालणार, जीवाची गती काय, देवतेची गती काय, परमेश्वर काय करतो, ज्ञान कशा प्रकारे देतो, जीवाला ज्ञान कसं होतं, ज्ञानाचे प्रकार किती, कोणते कोणते ज्ञान द्यावं लागतात, जीवाला मोक्षाचा टप्पा कसा आहे, परिष्कृत कसा होतो, कर्माचं क्षालन कसं होतं, मनाचं क्षालन कसं होतं, विद्येचा अभ्यास कसा होतो, विद्याचरित कशी होते, देवतांच्या विद्या कशा होतात, नेत्राच्या द्वारे होतात की शब्दाच्या द्वारे होतात. सगळं सगळं हे तत्वतः तो जाणतो. यत ज्ञानमिति प्रोक्त मज्ञानं यदतोऽन्यथा. ज्ञानापेक्षा अन्यथा ज्ञान निराळे आहे, अन्यथा ज्ञानापेक्षा अज्ञान निराळे आहे आणि अन्यथा ज्ञानाला फसवलेलं आहे. अन्यथा ज्ञानाबद्दल फार सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात गावाला हत्ती आला, हत्ती, आणि आंधळे गेले तिथे. बरं आता आंधळ्याला दिसते का? नाही, दिसत नाही. मग आता यांचं दिसणं कशाच्या द्वारे? स्पर्शाच्या द्वारे, कानाच्या द्वारे. कोणी जर बोललं तर आवाज ओळखीचा असतो. बोलल्या बोलल्या त्याला दिसत नाही. केव्हा आले नाना? कशाला ओळखलं? कानाला ओळखलं. नाना आहे. आधी चाचपून ओळखतो, अनोळखी गोष्ट चाचपतो असा. हत्तीच्या जवळ गेले, हत्ती झोपलेला असा, हातपाय पसरून. एक नाही 10 आंधळे वेगवेगळे झाले. मग एकाच्या हाताला लागला पाय हत्तीचा, एकाच्या हाताला लागलं शेपू, एक गेलं पाठीकडून, एक आलं पोटाकडून, एक आलं कानापाशी. मग प्रत्येकानं वर्णन करायला सुरुवात केली. हत्ती कसा आहे? ज्याच्या हाताला पाय लागला तो मग त्या हत्ती खांबासारखा. हत्ती कसा आहे? मजबूत खांबासारखा आहे.
विश्रामध्ये शहाण्या खरड्यासारखा नाही, हाती भीतीसारखा आहे की ओटोपाटी करून भीतीसारखा आहे म्हणतो. हे होतं पोटाकडं, ते म्हणत येण्यावाणी करू नका. हाती पोत्यासारखा आहे म्हणजे पोथळ्यासारखा, पोथळा म्हणजे पोता, पोत्यासारखा आहे म्हणले. हे होतं कानाकडं, ते म्हणले अरे बाबा तुम्ही असे भांडू नका, तुम्हाला माहित नाही, खरं हत्ती मलाच माहिती आहे, तो सुपासारखा आहे. त्याचा हात कानापाशी. दुसरे एक सोंडीला धरून होतं, ते म्हणे हत्ती मुसळासारखा आहे. आता विचार करा, हत्ती असा आहे का? नाही. तसं परमेश्वराची एक एक शक्ती एका माणसाला प्रगटली आणि तो माणूस म्हणतो हत्ती. तसं तो म्हणतो हत्ती खांबासारखा, सुपासारखा, खराट्यासारखा. तसा हा म्हणतो परमेश्वर असा आहे, परमेश्वर तसा आहे, परमेश्वर अमका आहे, परमेश्वर तमका आहे. त्या देवी देवतांची तो नाव घेतो. शक्तीसारखा त्याला दिसतो, त्या शक्तीसारखा तसा प्रगट झाला. परमेश्वर तसा थोडाच आहे. जसा हत्ती तसा नाही, सगळे अवयव मिळून हत्ती आहे. तसं परमेश्वर जो आहे, या सगळ्या शक्ती एकत्रित मिळाल्यानंतर त्या परमेश्वराच्या शक्ती आहे. परमेश्वर वेगळाच आहे. पण हे कळायला ज्ञान लागतं ना. ज्ञान नसल्यावर नाही कळत, आम्हाला नाही समजत ज्ञान नसल्यावर. अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन यज्ञात्वा यज्ञान विधी प्रोक्त मज्ञानम यदतोन्यथा. म्हणजे हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान तुम्हाला अमृताला उपलब्ध करते. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतमश्नुते अनादिमत् परं ब्रह्म न सकर्णा सदुच्यते. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि, ज्ञानी आहे. ज्ञेय म्हणजे जाणलेला, जो ज्ञानी आहे, ज्याला कळतं, ज्याला ज्ञान आहे. यत्तत् प्रवक्ष्यामि, तो ज्ञानी कसा आहे तो मी सांगतो म्हणाले. अनादि मत्परम ब्रह्म, मत्परम पलीकडे जो ब्रह्म आहे, माझ्या पलीकडे अव्यक्त म्हणतो परमेश्वर, तो अनादि आहे, त्याचा अंत नाही. अनादि मत्परम ब्रह्मण सतन्ना सदुच्यते. सद्ब्रह्म असद ब्रह्म असं त्याचं वर्णन आलेलं आहे. बाकी सगळ्या देवता आहेत, असद ब्रह्म आहे, आणि माये पलीकडे सद्ब्रह्म आहे, याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. हे ज्ञानी माणसाला कळतं. नियम जाण्याजोगा आहे ते कळून घेतलं पाहिजे. ब्रह्म काय, परमेश्वर काय, देवता काय, समजून घेतल्या पाहिजे आपण. आणि त्या समजून घेतल्या तर आपल्याला कळते. सर्वतः पाणी पादंत सर्वतः शिशुरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. 13वा अध्याय. या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं वर्णन आले. ज्ञ म्हणजे जाणणारा, देहाला जाणणारा, देहात असणाऱ्या देवतांना जाणणारा, देहात असणारे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिय सर्वांना जाणणारा, त्याचं वर्णन ते आलेलं आहे.
पंचकर्मेंद्रिय या सर्वेंद्रियाच्या गुणांचा आभास असेल. सर्वेंद्रिय विवर्जित याचे भाव जे आहेत इंद्रियांचे, याचे जे गुण आहेत इंद्रियांचे, एका इंद्रियाचे दोन धर्म आहेत. दोन्ही धर्माचा त्याग करतो. एक आवडी एक नावडी. जिभेमध्ये दोन धर्म आहेत जिव्हा इंद्रियामध्ये. एक आवडी, खावं वाटतं, चव घ्यावी वाटते. एक नावडी, चव घ्यावी वाटत नाही. घ्राणेंद्रिय नाक. एक आवडी, फूल आहे, अत्तर आहे, सुगंध घ्यावा वाटतो. गावाच्या बाहेरची घाण आहे, नाक बंद करतो आपण, घ्यावं वाटत नाही. नावडी, एक आवड एक नावड, दोन धर्म आहेत. पाचा इंद्रिया दहा धर्म. भाष्यकारांनी फार सुंदर वर्णन केले. महानुभाव भाष्यकार. इंद्रिय पाच आहेत पण धर्म मात्र 10 आहेत. सर्वेंद्रिय गुणाभासम, सर्वेंद्रिय विवर्जितम आणि सर्व इंद्रियाचा भाव विवर्जितम म्हणजे हा त्याग करतो. जीव आहे पण चव घेत नाही. डोळे आहे पण सगळंच पाहत नाही. कान आहे पण सगळंच ऐकत नाही. त्वचा आहे परंतु सगळा स्पर्श करत नाही. नागदेव आचार्य तुम्हाला माहिती आहे. स्वामी चक्रधर महाराज उत्तरापंथी गेल्यानंतर नागदेव आचार्यांना एक बाईला जेवायचा दंडवत घातला. जेवायला बसले नागदेव आचार्य. त्या बाईनं चांगला पदार्थ तयार केलेले होते. स्वयंपाक छान केलेला. आणि तूप वाढलं तर करडीचं तेल आणि तूप दोन्हीचा रंग सारखाच असतो, पिवळसर. दोन्ही जवळ जवळ असतील. तिनं तूप म्हणून तेलच वाटलं नागदेवाचार्य. नागदेवाचार्य जेवले. नंतर ती जेवायला बसल्यावर तिनं ते घेतल्यावर तिच्या लक्षात आलं. मग नागदेव आचार्यांना म्हणते, आचार्य भट्टो मला सांगायचं की नाही ते तेल आहे म्हणून. अहो म्हणे किती कटकट झाली, मी तुम्हाला तूप म्हणून तेल वाढलं. नागदेव आचार्य काय म्हणतात माहितीये, फार सुंदर स्मृती आहे बा. करडेल की तुपेल हे जरी जाणे तरी रुपेचे आण. रुपाईसा म्हणजे महादाईसा. महादाईसाची शपथ आहे म्हणले मला जर कळलं तर ते. मग आता त्यांची जिव्हा रसना गेली होती का? जिभेला कळत नव्हतं का चव? चव बंद झाली होती का? नाही, चव होती पण तरी कळलं नाही. कारण का? नाही, कारण फार महत्वाचं आहे. कारण जेवताना ते भगवंताचं नामचिंतन करत होते. भगवंताच्या नामचिंतनामध्ये इतके गढून गेले होते की समोर पदार्थ काय टाकलेला आहे याचं भान राहिलेलं नाही. रसना आहे पण रसनेकडे लक्ष नाही, जेवणाकडे लक्ष नाही. लक्ष कशाकडे आहे? नामाकडे, भगवंताच्या. असं वर्णन करतात ते. सर्वे इंद्रिय गुणाभासम, सर्वे इंद्रिय विवर्जित. सर्वे इंद्रिय विवर्जित केलेले आहेत त्यांनी. आसक्ती नाही, असक्ती आहे त्याची. इंद्रिय आहेत पण इंद्रियाचं काम कर्म इंद्रियांनी बंद करून टाकलेलं आहे. का? नाक श्वास घेत पण फक्त ऑक्सिजन घेत, बाहेर सोडतं. त्याला दुर्गंधी सुगंध काही कळत नाही नाकाला, कारण लक्ष नाही आहे. श्वास घेताना लक्ष भगवंताकडे.
गेलो आम्ही. प्रचंड गर्दी. कृष्ण मंदिर आहे मुंबईला वडाळा, तिथे वडाळ्यामध्ये त्या मंदिरात मुक्काम होता आमचा. चौपाटीवर फिरायला जायचं, बघायला चौपाटी कशी आहे. आलो मुंबईला तर बघून यावं. दादर म्हणून स्टेशन आहे, त्याच्या पलीकडे जायला पूल आहे, मानवी पूल. माणसं पलीकडे जातात, त्याच्यासाठी पूल लागला आहे. तो पायऱ्या वगैरे आहे. 5 वाजताची एवढी प्रचंड गर्दी, इतकी प्रचंड गर्दी. 3 बाबा लोक होतो आम्ही. एक बाबांनी माझा हात पकडला, मी दुसऱ्या बाबाचा हात पकडला आणि तिन्ही आम्ही चाललो की आम्ही सुटू नये या गर्दीमध्ये. त्यावेळेस मोबाईल वगैरे असे काही बातमी नव्हत्या. स्वतःला अतिशय समजायलो, हात पकडलं तर निसटणार नाही भाऊ. चाललो पायऱ्या चढत चढत. त्या गर्दीमध्ये एवढी अलोट गर्दी, वरून लोणाला माणसांचा, खालून जाणार आहे, वरून येणार, इतकी प्रचंड गर्दी. माणसाला माणूस असे खेटून तापून चालले, घासून येतो. माग जे बाबा होते त्याचा हात पकडलेला, तो म्हणतो अहो हात सोडा माझा, अहो हात सोडा, हात सोडा. एवढं चाल गपची माग राहशील तू, असं ओढून नेलं. वर गेल्यानंतर हात सोडला. तो मला म्हणतो बाबा तुम्हाला हात सोडा म्हणतो, तुम्ही सोडलाच नाही म्हणे. अरे म्हणतो खाली माझा हात नाही धरला म्हणे, तुम्ही एका बाईचा हात धरला होता. तेवढी कटकट झाली, मार खायच्याच लक्षात झाली म्हणून. ती बाई हसायला लागली, जवळच होती बिचारी म्हणून. तिने काय मला माहितीये महाराज, माणसाचा स्पर्श आमच्या मुंबईतल्या लोकांना चांगला कळतो. काही चिंता करू नका म्हणजे आम्हाला समजलं. पण मला कळलं नाही की पुरुषाचा हात आहे की स्त्रीचा हात आहे. का? लक्ष सगळं गर्दीकडे होतं, त्याच्यामुळे स्पर्श ज्ञान जे आहे ते थंडावलं, कळलंच नाही. असंच आहे. सर्वेंद्रिय विवर्जितम, सर्व इंद्रिय जे आहेत ना याला वर्जित करतो त्याचा भाव, त्याचा गुण, तो पुरुष. ते ज्ञान त्याला येतं. सर्वेंद्रिय गुणावासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतैव निर्गुणम गुणभोक्तृ. आणि तो निर्गुण बनतो. सात्विक गुण त्याच्यामध्ये राहत नाही, राजस गुण राहत नाही, तामस गुण राहत नाही. तिन्ही गुण वर्जित करून टाकतो. सात्विक सुद्धा कामाचा नाही आहे. तो म्हणतात सात्विक गुण कामाचा नाही, कामाचा नाही आहे. निर्गुण सत्व कामाचं आहे. नुसती सात्विक माणसं काय कामाची मला सांगा. गावात भांडणं लागली किंवा गावावर संकट आलं आणि लोक आपल्याला मारायला लागली, आपल्या धार्मिक लोकांना हे करायला लागली, आपण मनामध्ये पडत नाही, आपण नाही मनात पडायचं, आपण सात्विक माणसं. कोणीतरी आपला धर्मग्रंथ भगवद्गीतेचा फाडला आणि त्या माणसाला पकडायचं, त्याचा हात म्हणतात त्याला पिरवून टाकायचं. ही जर आपल्यामध्ये धमक नसेल आणि आम्ही असं म्हणू नाही बा आम्हाला हिंसा चालत नाही, आम्ही सात्विक आहोत, असे सात्विक काय कामाची. अरे जेव्हा आपल्या भारतावरती आक्रमण आलं मथुरेमध्ये, 1000 संन्यासी होते, 1000 संन्यासी. आक्रमण झाल्यानंतर 5000च्या वर सैन्य होते, सशस्त्र सैन्य. त्या सैन्याला संन्याशांनी 1000 संन्याशांनी पळून लावलं.
ते सत्वपणा, तो सात्विक कामाचा नाहीये. निर्गुण सत्व, निर्गुणं गुणभोक्तृच सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितम् असक्ति असक्तं सर्वभूतैव निर्गुणं गुणभोक्तृच बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरणेव च सूक्ष्मत्वात् विज्ञेयं दूरस्थं चन्तिके च तत्. बहिरन्तश्च बाहेर आणि आत, बहिर आणि अंत दोन्ही गोष्टीमध्ये. बहिरंतश्च भूतानाम् अचरं चरणेव च, जे अचर आहे, चर आहे. सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं, ते सूक्ष्म आहे, बारीक आहे, बारीक बारीक गोष्टीचं त्याला ज्ञान आहे. दूरस्थं चन्तिके च तत्, जे दूर आहे, जे जवळ आहे, या सगळ्या गोष्टीचं त्याला कळतं, ज्ञान असतं. आणि त्या ज्ञानाने तो आत्म्याचा उद्धार करतो, फुकून फुकून चालतो. म्हणून इंद्रियांना सर्वेंद्रिय जे सर्वेंद्रिय विवर्जितम असा आलेला असतो. इंद्रियांचा भाव जो आहे तो नष्ट होतो. विवेकानंदांचे गुरु कालीचे भक्त लोकांनी त्यांना त्रास द्यायचं ठरवलं. एका वेश्येला पैसे दिले आणि तिला सांगितलं की तू त्यांना बदनाम कर दो. साधू संतांना बदनाम करणं फार सोपे हो, फार सोपे. झोपडीत राहत होते. कालीचे भक्त होते, कालीचे. संध्याकाळची वेळ, झोपडीला कडी लावली, गेले कालीची आरती करायला. कालीची आरती केली, तिकून आले. 7:30ची वेळ असेल. आतमध्ये दरवाजा उघडायचा तर म्हटले दरवाजा उघडा कसं काय, जातानाच विसरलो असेल म्हटले मी दरवाजा लावला. दरवाजा ढकलला तसा, तशी ती आतमध्ये ती बाई दिसली, सुंदर वस्त्र परिधान करून आलेली. यांना प्रभावित करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी मेकअप वगैरे केलेला सगळा. तिला पाहिल्या पाहिल्या म्हणतात, माई तू इथे, मुझे क्या पता, मैं आरती करने तेरे मंदिर में चला गया, मुझे पता ही नहीं था तू यहाँ मेरी झोपड़ी में आके बैठ गई. काय वाटव त्या बाईला. अरे या माणसाला मी बदनाम करण्यासाठी आलेले आहे, पैसे घेऊन बदनाम करायला मी आलेली आहे, आणि हा मला देवी म्हणतो. पटकन पाया पडले. महाराज माझी, अगं राहू दे, काही असू दे, तू माझी माया आहेस. इंद्रिय विवर्जित झालेले तिथे, सर्वेंद्रिय विवर्जित. इंद्रियांचा भाव संपलेला आहे. नेत्रेंद्रिय मातृवत परदारेषु परद्रव्येषु रोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. मातृवत परदारेषु, दुसऱ्याची स्त्री माते समान. परद्रव्येषु रोष्टवत, दुसऱ्याचं धन माती समान. आत्मवत सर्वभूतेषु, सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी आत्मा नावाचं तत्व आहे. यपश्यती सपश्यती, असं जो पाहतो ना तोच पाहतो, बाकीच्यांना पाहता येत नाही. इंद्रिय विवर्जित झाले, नेत्रेंद्रिय. सर्वेंद्रिय विवर्जित
बाहेरून खूप सुंदर आहे पण आतून जर खराब असेल तर काही उपयोग आहे का? एकदा एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, सांगितलं बाबा माणसाला आतून बाहेरून स्वच्छ झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. आता एक माझ्यासारखा येणा होता त्याच्यामध्ये ऐकणारा, त्याने केले प्रयोग सुरू. घरी गेला, तांब्या घेतला, तांब्यामध्ये पाणी घेतलं, तांब्याभर पाणी, त्याच्यामध्ये निरमा टाकला, पिऊन टाकला. आतून स्वच्छ झालं पाहिजे, बाहेरून धोतो वाटत पडलं बिमार ते दवाखान्यात. मग 2-4 दिवस दवाखान्यात कस तरी गोळ्या औषधी करून दुरुस्त झालं. दुसऱ्या ठिकाणी पुन्हा एकदा कीर्तनामध्ये दिसलं ते. आता मी सरळ म्हणलं की वरून माणूस स्वच्छ होतो बा, आतून स्वच्छ झाला पाहिजे. ते म्हणे हो बाबा गप्प जा, काय मी सांगता. काय झालं, तुम्ही सांगितल्यामुळे मी आतून स्वच्छ झालो, बिमार पडलो. म्हणे कसं स्वच्छ झालं? त्या सांगितलं तांब्याभर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये निरमा टाकला, पिऊन टाकलं. असं स्वच्छ असते का? कळायला पाहिजे माणसाला, नाही का? अंतर्बाह्य स्वच्छता, वरून नाही, फक्त बरोबर नाही. आपण वरचाच विचार करतो. किती विचार करतो? आपले डोळे चांगले दिसले पाहिजे, चेहरा चांगला दिसला पाहिजे. आरशा समोर किती वेळ घालतो आपण? अर्धा पाऊण तास आरशा पुढे असतो दररोजच्या. केस बरोबर करणार, इथं काहीतरी झालं त्याला पुन्हा पुन्हा चोरणार, सुधरत आता आहे. तसं नसेल तर मग त्याला काही ट्यूब लावणार, पावडर लावणार, खूप सजवून आत्ता बरं दिसतं. आपल्याला बरं वाटलं ना, मग आपल्याला आत्ता बरं दिसतं, मग बाहेर पडतं. पण तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला पाहता क्षणी लोकांना असं वाटेल वा वा छान आहे, छान आहे? आतलंही प्रदर्शन होतं. आपलं बाहेर दिसतं ना माणसाला, रूप चांगलं आहे, सुंदर आहे, आणि आवाज जर सकाळीसारखा असला तर नाही. खूप चांगला सजवला चेहरा, आणि आवाज असं म्हणल्यावर लोक म्हणजे नको बाबा. आवाजानं त्या सौंदर्याला साथ दिली पाहिजे ना. आतून जे आहे ते फार महत्वाचं आहे. बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चर्तिके च. दुरूनही चांगलं दिसलं पाहिजे आणि जवळूनही चांगलं दिसलं पाहिजे. ते असं म्हणतात दुरून डोंगर साजरे नाही, जवळ गेलं की दगड, खास खळगे, गोटे, काट्या. दुरून मात्र बरं दिसतं. दुरूनही चांगलं पाहिजे, जवळूनही चांगलं पाहिजे. स्वामी चक्रधर महाराज फार सुंदर सांगतात की पूर्वोत्तर क्षण दुर्लभ, पहिला क्षण भेटीचा दिसल्यानंतर वा 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 काय माणूस आहे, काय छान आहे असं वाटतं. नंतर मात्र विस्कटून जातं. आपल्याला दुसरा क्षण सांभाळता येत नाही, शेवट सांभाळता येत नाही, अंत सांभाळता येत नाही. पहिला क्षण सांभाळला, वा 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 म्हटलं पुढच्या माणसाने, दुसऱ्या वेळेस काय बेकार माणूस आहे म्हणला, उगाच आलो याची भेट घेतली. दुसरा क्षण बैकवला, बिघडला. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आणि ते आतून बाहेर पडतं. म्हणून अंतर्बाह्य बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च. तो आचार तो करत असतो. अशा प्रकारे आपल्याला 13वा अध्याय दुपारून संपवायचा आहे. आणि आज प्रेमरंगा सूचना